श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला एक खूप प्रभावी सेवा सांगणार आहे की देवीला एक वस्तू अर्पण करायची आहे. बघा, आषाढ महिना आता संपत आलेला आहे. आषाढ महिन्यात आता 2च मंगळवार राहिलेले आहेत. तर आपल्याला देवीला एक वस्तू अर्पण करायची आहे. ती कोणती तर मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण पहा व माझ्या व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा. तर बघा, आषाढ महिना आलेला आहे. तर आपल्या देवीला एक वस्तू अर्पण करायची आहे. ती कोणती? आषाढ महिन्यामध्ये बरेच महिला मंगळवार सुरू करतात. आपल्या कुलदेवीचा उपवास जरूर सगळ्यांनी केला पाहिजे. आषाढ महिन्यापासून सर्वजणांनी मंगळवार सुरू करा. देवीचा मंगळवार केल्याने आपली देवी आपल्यावर प्रसन्न होते. म्हणून सगळ्यांनी मंगळवार करा. ज्यांना जमत नाही त्यांनी नका करू, पण हे उपवास जरूर करा. बघा, आषाढ महिन्यात आता 2च मंगळवार राहिलेले आहेत. तर सर्वांनी आपल्या देवीचा कुळाचार केलाच पाहिजे. काही जण बघा, दही भाताचा नैवेद्य दाखवतात, पुऱ्या बनवतात, मेथीची भाजी, दही भात असा देवीला नैवेद्य असतो. मंगळवारी किंवा शुक्रवारी देवीची मंदिरात जाऊन हा नैवेद्य दाखवायचा असतो. ज्यांची लहान मुलं आहेत त्यांनी दही भाताचा नैवेद्य लक्ष्मी आईला पण दाखवायचा असतो व नारळ फोडायचा असतो. लहान मुलासाठी ह्या देवीला व मरे आईला पण नारळ फोडतात. तर आपल्याला आपल्या कुलदेवीची पूजा करणं ही खूप जरुरी आहे. काही जणांना बघा, आपलं कुलदेवीच माहीत नसते की आपली कुलदेवी कोणती आहे. तर आपल्याला सर्वात प्रथम आपली कुलदेवी कोणती आहे ते जाणून घ्यायचं आहे. आपल्या घरामध्ये कोण मोठे असतील त्यांना विचारा, किंवा आपले गुरु जे कोण असेल त्यांना विचारा की आपली कुलदेवी कोणती आहे. त्याप्रमाणे आपण सेवा करू शकतो. तर आता या मंगळवारी आपल्याला एक छोटासा उपाय करायचा आहे. कुलदेवीचा वार मंगळवार, म्हणून मंगळवारी ही सेवा खूप खूप अत्यंत जरुरी आहे. ज्यांना मनापासून जी काही इच्छा असेल, अडलेलं काम असेल, कामधंद्यामध्ये यश नसेल, परत हाती घेतलेलं काम मार्गी लागत नसेल, तर मनामध्ये देवीला साकळ घालायचं की हे देवी, माझं हे काम होऊ दे, मी तुझे उपवास करेन, मी अजून काय तुझं उपवास करेन, ओटी भरेन, असं देवीला म्हणायचं आहे. व देवी आपले सगळे मनोकामना जरूर जरूर पूर्ण करतील. तर सर्वप्रथम आपल्याला सकाळी उठून लवकर दार स्वच्छ करायचं आहे. दाराला, उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. दरवाजा पण स्वच्छ पुसून दरवाजावर हळदीचं स्वास्तिक काढायचं आहे व उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. व दारात एक सुंदर छान रांगोळी काढा की असं प्रसन्न वाटलं पाहिजे. आपल्या घरामध्ये पण प्रसन्न वाटलं पाहिजे. जिथं घर स्वच्छ, दार स्वच्छ, तिथे लक्ष्मी सदैव वास करते. म्हणून आपलं घर आणि दार एकदम स्वच्छ ठेवा. तर सर्वप्रथम आपल्याला कुलदेवीची कृपा आपल्या कुटुंबावर व्हावा असं वाटत असेल तर देवीला एक वस्तू अर्पण करा. ती कोणती मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आपली कुलदेवीला प्रसन्न केलं तर आपले ती कुळाचं रक्षण करते और आपल्यावर कृपा करते. काही जण प्रत्येक देवाची पूजा करतात, पण कुलदेवी कुलदेवताला विसरून जातात. असं नाही चालत. कुलदेवी कुलदेवतांना यांची पूजा खूप खूप जरूरी आहे. कुठलं पण कार्य असू द्या, बघा, पहिलं कुलदेवी व कुलदेवताची पूजा केल्यावरच आपल्याला पुढची कामं करता येतात. म्हणून सर्वप्रथम कुलदेवीची पूजा ही केली पाहिजे. तर सर्वप्रथम आपल्याला एक आपल्या घरात मूर्ती किंवा फोटो किंवा टाक देवीचं असणं जरुरी आहे. ते असल्यावरच आपण आपली पुढची पूजा करू शकतो. नसेल तर ते आपण विचारून घेऊन या. जर असेल तर खूप खूप चांगलं आहे. तर काय करायचं आहे, मंगळवारी देवपूजा झाली का एक तामण घ्या. तामणामध्ये टाक किंवा फोटो किंवा हे देवीची मूर्ती असेल ते घ्या. नसेल तर मग सुपारी घेऊ शकता तुम्ही. सुपारीवर पण आपण ती देवी मानायची त्या सुपारीला आणि तिच्यावर ते कुंकुमार्चन करा. तर सर्वप्रथम आपल्या गणपती बाप्पाची पूजा करून घ्यायची. गणपती बाप्पाला फूल अर्पण करा, हळदी कुंकू लावा,
अगरबत्ती लावा, धूपदीप लावा. त्याच्यानंतर एका तामणामध्ये फोटो किंवा टाक किंवा मूर्ती जे काय आपल्याकडे असेल ते ठेवा व कुंकू घ्यायचं आहे आणि कुंकू अर्पण करायचं आहे देवीला, डोक्यापासून तर पायापर्यंत. आणि आपली जी ती देवी आहे तिचं नाव घ्यायचं आहे. श्री कुलांबाबाई असेल तर श्री कुल अंबाबाई स्वामिनी नमः असं म्हणायचं व तुमची कोणती देवी असेल ती असं म्हणून कुंकू अर्चन करायचं आहे. बघा, ही खूप प्रभावी सेवा आहे. सर्वांनी करा व लाभ घ्या. आपल्या देवीला खुश करा. आता हा मंगळवार 2 मंगळवार राहिलेला आहे, हा आणि पुढचा. नंतर श्रावण महिना सुरू होणार आहे. म्हणून जरूर सगळ्यांनी ही सेवा करा व लाभ घ्या. श्री स्वामी समर्थ.